पुण्यातील चंदननगर परिसरात पत्नीची हत्या करून पतीनं व्हिडिओ तयार केला आणि स्वतः पोलिसात जात गुन्ह्याची कबुली दिली। आणि अशातच पिंपरी चिंचवड शहरातून हत्येचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय। प्रेयसीनं 28 वर्षीय प्रियकराची मित्रांच्या मदतीने हत्या केली। त्यानंतर अपघात झाल्याचा बनाव रचत प्रियकराला रुग्णालयात ऍडमिटही केलं। दवाखान्यात ऍडमिट करताना त्यांनी स्वतःची नावही चुकीची सांगितली आणि पळ काढला। मात्र उपचाराआधीच प्रियकराचा मृत्यू झाला होता। त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आला। डॉक्टरांनी पोलिसांना ही माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र वेगानं फिरली आणि खुनाचा प्रकार उघडकीस आला। बालाजी उर्फ माळू मंचक पांडे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। पोलिसांनी या प्रकरणी प्रेयसी रेखा भातनसे आणि तिच्या 2 मित्रांना अटक केली आहे। रेखा आणि बालाजी हे नात्यात होते। ते चिखलीतील घरकुल सोसायटीत राहायचे। मात्र मागील काही दिवसांपासून बालाजी रेखाला त्रास द्यायचा, दारू पिऊन रेखाला मारहाणही करायचा, तिचा मानसिक छळ करायचा आणि याच त्रासाला कंटाळून रेखानं बालाजीची हत्या करण्याचा कट रचला। त्या दिवशी रेखानं बालाजीला चिखलीतील आपल्या घरी बोलावलं। तिथे आधीच आदित्य शिंदे आणि दिनेश उपाध्ये आणि इतर आरोपी येऊन बसले होते। बालाजी येताच त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली। बालाजीच्या पायावर आणि डोक्यात लोखंडी रॉडनं मारहाण केली। बालाजी यात गंभीर जखमी झाला। त्यानंतर आरोपींनीच गंभीर झालेल्या बालाजीला रिक्षातून महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेलं। मात्र उपचारापूर्वी बालाजीचा मृत्यू झाला होता। आरोपींनी बालाजीला रुग्णालयात ऍडमिट करताना अपघात झाल्याचा बनाव रचला। त्यासाठी त्यांनी आपली नावही खोटी सांगितली आणि रुग्णालयातनं पळ काढला होता। मात्र रुग्णालयातील डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले। त्यावेळी पोलिसांना एका रिक्षातनं बालाजीला रुग्णालयात आणल्याचं दिसलं। पोलिसांनी त्या रिक्षाचा माग काढला असता ही रिक्षा चिखलीतील दुर्वांकूर सोसायटीतील असल्याचं समोर आलं। पोलीस दुर्वांकूर सोसायटीत पोहोचले आणि तिथेच पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा मिळाला। लिफ्टमधून जात असताना पोलिसांना रक्ताचे डाग आढळले। त्यांनी या डागाचा मागोवा काढला आणि याच सोसायटीतील 303 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ते पोहोचले। त्या ठिकाणी पोलिसांना एक 16 वर्षाची अल्पवयीन मुलगी आढळली। आरोपी रेखा भातनसे ही अल्पवयीन मुलगी होती। पोलिसांनी मयत बालाजीचा फोटो तिला दाखवला आणि ओळख पटवली। त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली। तिने सगळी कहाणी सांगितली। दारू पिऊन त्रास देणाऱ्या बालाजीला रेखा भातनसे आणि तिच्या मित्रांनी मारल्याचं सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी प्रेयसी रेखा हिला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच तिने खुनाची कबुली दिली। मारहाण करत मानसिक त्रास देत असल्यामुळे खून केल्याचं तिने सांगितलंय। त्यानंतर पोलिसांनी रेखा हिच्यासह 2 मित्रांना अटक केली आहे। तर रेखाच्या अल्पवयीन मुलीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या खून प्रकरणात आणखीही काही आरोपी असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं आता पिंपरी चिंचवड पोलीस तपास करतात।